तर आम्ही 1.5 ग्लास तांदूळ घेतलेला आहे. 2 कांदा असे चिरून घ्यायचे. चिरून घ्यायचं उभा चिरायचा, आडवा चिरायचा आणि भातामध्ये टाकायचा. त्याच्यामध्ये आता कांदा टाकलाय. पण भात शिजताना आपण जसं मीठ टाकतो तसं टाकायचं, जास्त टाकायचं. कांदा टाकला, आता सगळं मिक्स करून घ्यायचं. भात शिजून द्यायचा. कांदा टाकून घेतला, मिक्स करून घेतलं. आता असं झाकण ठेवायचं. तर भात शिजून झालेला आहे. आता असा त्याच्यामध्ये काढून घ्यायचा थंड करण्यासाठी. पूर्ण असा टोपामधला भात मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा. मग तो थंड होईपर्यंत थांबायचा. कांदा आणि भात तिकडे थंड करायला ठेवलाय. तो थंड होईपर्यंत इकडे लसूण सोलून घ्यायचे. 4-5 पाकळ्या घेतली. तुम्ही जसं तांदूळ घ्याल त्यानुसार आपले मेथीचे दाणे असतात ना, त्याचा कूट करून घ्यायचा आणि तो त्यात टाकायचा. पूर्ण मिक्स करून घ्यायचा. मेथीच्या दाण्यांचा कूट. आता पाहू शकता तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं. त्यात भात, कांदा आणि त्यात मेथीचा कूट आणि आता तांदळाचं पीठ, एवढ्या गोष्टी टाकून घ्यायच्या. आता ते असं मस्त एकत्र मिक्स करून घ्यायचं सगळं. पिठाचा गोळा तयार करताना पाणी लागत असेल तरी वापरू शकता. पाहू शकता पिठाचा गोळा तयार करून घेतलाय आणि त्याच्यामध्ये छोटासा होल तयार करायचा. त्या पण लसणाच्या पाकळ्या 4-5 घेतल्या होत्या. त्याचं असं बारीक खलबत्त्यात टेचून घ्यायचं. पळीमध्ये तेल गरम करायचे. तेल गरम झालं की तेल लसूण टाकायचा. गॅस बंद करून आणायचं. ते त्या पिठाच्या गोळ्यात ते लसूण तेल त्या पिठाच्या गोळ्यात टाकलंय. ते वरती असा गोळा लावून घ्यायचा. त्याच पिठामधून थोडासा गोळा साईडला ठेवायचा. म्हणून तर त्याच्यावरती लावायला जमतं. ते पीठ असं दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता हे असं झाकून ठेवायचं. कुठे असं ठेवून द्यायचं आणि मग नंतर हे सकाळीच बघायचं. आम्ही रात्री बनवलं हे पीठ आणि मग त्याचं सकाळी बनवायचं. हे पीठ रात्रभर असंच ठेवलं होतं. याला फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. आत्ताच त्याच्यावरचं झाकण काढले. कढईत तेल तापत ठेवलं. त्या पिठामधला गोळा घ्यायचा आणि असं प्लास्टिकच्या पिशवीवर थापायचं. असं कढईमध्ये टाकायचं. थापताना त्या पिठाच्या गोळ्याला पाणी लावायचं आणि मस्त असं लालसर भाजून घ्यायचं. पाणी लावून थापून घ्यायचं. ते तिकडे काय नाही. तेवढ्या पिठाचे एवढं झालं. घरी बनवताना पीठ पातळ असलं तरी पण त्यात पीठ टाकू शकतात. तोड
पनीर सोबत खाऊ शकता, चिकन सोबत खाऊ शकता, मटन सोबत खाऊ शकता किंवा दुधासोबत खाऊ शकता.